जय भीम. रमाई स्मृती दिनी क्रांती स्फूर्ती रमाईला विनम्र अभिवादन. रमाईला अभिवादन करताना आज आपण एका आगळ्या आणि अत्यंत मूलभूत विषयावर बोलणार आहोत. तो विषय आहे रमाईचं अर्थशास्त्र. मित्रांनो, हे अर्थशास्त्र ना पुस्तकात लिहिलेलं आहे ना विद्यापीठात शिकवलं जातं. रमाईचं अर्थशास्त्र तिच्या जगण्याच्या अनुभवातून उभं राहिलेलं आहे. या अनुभवात कष्ट आहे, त्याग आहे, समर्पणही आहे. या सगळ्यातून रमाईचं स्वतःचं एक अर्थशास्त्र उभं राहिलंय, ज्यामुळे भीमराव रामजी आंबेडकर ते घटनाकार, राष्ट्रनिर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं व्यक्तिमत्व घडलं, ज्याला आज सारं जग सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हणून गौरवित आहे. खरं पाहता बाराखडीत एकट्या ई या अक्षराला काही विशेष असं महत्व नाही, परंतु ईच्या शब्दापुढे आ हा शब्द लागला की त्याचा आई हा शब्द बनतो. परंतु आईच्या पुढे रमा हे नाम विशेषण लागलं की शब्द होतो रमाई. रमाई हा शब्द उच्चारताच आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं त्याग, समर्पण आणि संघर्षाचं सारं विश्व. रमाई आपलं कुटुंब चालविण्यासाठी गोवऱ्या विकायची. एके दिवशी मुंबईच्या पारशी कॉलनीत रमाई गोवऱ्या विकायला जाते. इतर ठिकाणी 2 पैशांना विकलेल्या गोवऱ्या रमाई पारशी कॉलनीत मात्र 3 पैशांना विकते. हे पाहून रमाईची मैत्रीण तिला विचारते, इथं 3 पैशाला गोवऱ्या का बरं विकल्यास? त्यावर रमाई शांतपणे उत्तर देते, घेणाऱ्याच्या क्षमतेनुसार मी त्या विकल्या आहेत. मित्रांनो, रमाईचं हे उत्तर केवळ उत्तर नाही आहे, ते अर्थशास्त्राचं मूल सूत्र आहे. आपण आधुनिकता, ग्लोबलायझेशन, डिजिटलायझेशन आणि आता AI यावर सतत बोलत असतो, पण या सगळ्यांच्या केंद्रस्थानी असलेल्या नफ्याचा आपण कधी विचार केलेला नसतो. हा नफा येतो कुठून? तर हा नफा येतो मानवी श्रमातून, शारीरिक श्रमातून आणि बौद्धिक श्रमातूनही. हे नफ्याचं अर्थशास्त्र रमाईनं 100 वर्षापूर्वी जाणलेलं होतं. म्हणूनच इतर ठिकाणी 2 पैशात विकल्या जाणाऱ्या गोवऱ्या रमाई पारशी कॉलनीत मात्र 3 पैशाला विकते. कष्ट करून गोवऱ्या बनवणं आणि त्या योग्य भावात विकणं हे बाजारशास्त्र रमाई अनुभवातून शिकलेली होती. बॅरिस्टरची पत्नी असूनही कष्ट करण्याची रमाईला कधी लाज वाटली नाही. श्रमाची प्रतिष्ठा, श्रमाला योग्य मोबदला आणि मोबदल्यातून आलेल्या पैशाचं योग्य नियोजन ही सगळी सूत्र रमाईच्या जगण्यातून उभी राहिली होती. आपण अनेकदा श्रम करतो, पण त्या श्रमाचं मूल्य ठरवायला घाबरतो. हे मूल्य ठरवायला रमाई शिकवते. कष्ट करा, पण स्वतःला कमी लेखू नका, असा आत्मविश्वासही रमाई आपल्याला देते. कारण रमाई केवळ कष्ट करत नव्हती, तर त्या कष्टातून आलेल्या मोबदल्याचं अचूक नियोजनही ती करीत असायची. किती पैसा कुटुंबासाठी, किती पैसा बाबासाहेबांच्या शिक्षणासाठी आणि किती पैसा अडीअडचणीच्या बचतीसाठी याचं नियोजन ती व्यवस्थित करीत असायची. म्हणूनच तर बाबासाहेब स्वतः कमावलेला पैसा रमाईकडे देत असत. रमाई जसं ठरवायची तसं बाबासाहेब स्वीकारायचे. याचा अर्थ स्पष्ट आहे. अर्थतज्ञ डॉक्टर बाबासाहेबांनी रमाईचं अर्थशास्त्र स्वीकारलेलं होतं. रमाईच्या अर्थशास्त्राला जरी काही मर्यादा होत्या, तिला तांत्रिक ज्ञान नव्हतं, त्या सुसूत्रता नव्हती, काही गोष्टींचा अभाव नक्की होता, तरीही रमाईनं अर्थशास्त्राचा गाभा अचूक पकडलेला होता. अर्थार्जन, नियोजन आणि संचयन ही रमाईच्या अर्थशास्त्राची त्रिसूत्री आजही तितकीच लागू पडते, जितकी रमाईच्या काळात होती तितकीच. मित्रांनो, राजमाता जिजाऊ, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, क्रांतीस्फूर्ती रमाई या केवळ इतिहासापुरत्या मर्यादित राहणाऱ्या स्त्रिया नाहीत. त्यांनी त्या वेळी आपल्या वाट्याला जो संघर्ष आला तो त्यांनी केला. नवसमाज निर्मितीसाठी त्यांना जो त्याग, जे समर्पण करायचं होतं ते त्यांनी आपापल्या परीने केलं. म्हणूनच तर जिजाऊ, सावित्रीबाई आणि रमाई आजच्या स्त्रियांमध्ये दिसून येतात. याच महामातांनी समाज, राज्य आणि रयतेचं राज्य घडविणारी निर्णय प्रक्रिया आपल्या देशाला दिली आहे. त्या आदर्शावर आजची स्त्री आपलं कर्तृत्व सिद्ध करून सारा अवकाश कवेत घेत आहे. त्यासाठी ती कष्ट करतेय, संघर्ष करतेय. हे कष्ट आणि हा संघर्ष करण्याची ताकद तिला रमाईचं अर्थशास्त्र देत आहे. आजच्या घडीला साऱ्या जगभर आर्थिक साम्राज्यवाद पसरतोय. नफेखोरी हव्यासाचं अपत्य बनले असताना रमाईचं अर्थशास्त्र मात्र करुणेवर आधारलेलं दिसून येतं. ते मानवतेशी जोडलेलं आहे. श्रमिकाचं अर्थशास्त्र मूल्यांवर उभं राहतं, हव्यासावर नाही. आज रमाईला अभिवादन करताना रमाईचं अर्थशास्त्र समजून घेणं ही काळाची गरज आहे. त्या अर्थशास्त्रातील अर्थार्जन, नियोजन, संचयन
ही रमाईच्या अर्थशास्त्राची त्रिसूत्री आपली सांस्कृतिक प्रेरणा आहे. या प्रेरणेसोबत स्वतःला जोडून घेऊन एका नव्या पर्वाची सुरुवात करायला हवी आहे. त्यातच साऱ्या मानव जातीचं भलं आहे, कल्याण आहे, हे सत्य जाणून घेऊन साऱ्या मानव जातीचं भलं करण्याची ताकद फक्त महिलांनो निसर्गानं तुम्हाला दिली आहे. म्हणूनच तुमच्यातील ही ताकद ओळखा आणि रमाईच्या अर्थशास्त्रातील अर्थार्जन, नियोजन, संचयन या त्रिसूत्रीच्या आधारे स्वतःच आणि जगाचं भलं करा. हीच खऱ्या अर्थाने क्रांतीस्फूर्ती रमाईला आदरांजली ठरेल. जय भीम. पुन्हा एकदा रमाई टेलिव्हिजन यूट्यूब चॅनलच्या वतीनं क्रांतीस्फूर्ती रमाईला विनम्र अभिवादन. मित्रांनो, सदरच्या व्हिडिओसाठी माननीय डॉक्टर मंगेश रोकडे सरांच्या सोशल मीडियावरील लेखाचा आधार घेण्यात आलेला आहे. त्याबद्दल मान्य मंगेश रोकडे सरांचेही मनपूर्वक धन्यवाद. आणि हो मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की आपल्या कमेंट्स बॉक्समध्ये कळवा. हे आपलं चॅनल आहे, सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा. जय हिंद.